ओके, तर आज आपण बघणार आहेत आपलं मेमरी बघितलं आपण. आता आपण बघू फॉरगेटिंग. ओके, फॉरगेटिंग ओके. फॉरगेटिंग इज अ रेफर टू inability to retrieve previously stored information. When you forget something in means that it's unavailable to you at the time you are trying to remember it. It is not there in to go on forever. Okay, information may be stored in your memories, but for some reason you cannot retrieve it when you are want. Okay, सिंपल सांगू का, फॉरगेटिंग म्हणजे काय, जे पण तुम्ही स्टोअर करतात मेमरीज मध्ये तुमच्या, ओके, तुम्ही ती रिकॉल करतात. ओके, समटाइम्स जर का तुम्हाला रिकॉल होत नसेल तर त्याला आपण बोलतो फॉरगेटिंग. ओके, आणि रिकॉल होत असेल तर आपण बोलतो मेमरी. आपण बोलतो ना शार्प मेमरी पर्सन आहे किंवा फॉरगेट पर्सन आहे, मी रीड केलं पण विसरलो बोलतो ना आपण. ओके, त्याला आपण काय बोलतो, फॉरगेटिंग. ओके, फॉरगेटिंग इज द लॉस परमनंट और टेम्पररी ऑफ द ॲबिलिटी टू रिकॉल और रिकॉग्नाइज समथिंग लर्न अर्लियर. ओके, जे पण तुम्ही परमनंटली किंवा टेम्पररी फॉरगेट झालेत, लॉस बोलतो ना आपण, मी जे रीड केलं किंवा जी माझी मेमरी आहे ती लॉस झाली. ओके, त्याला आपण काय बोलतो, फॉरगेटिंग. ओके, इट इज अ फेलियर टू ॲट एनी टाइम टू रिकॉल अँड एक्सपिरियन्स when attempting to do perform an action previously learned. ओके, जी पण तुमची ॲक्टिव्हिटी आहे, ओके, आता आपण बोलतो ना की मी काय लिहिलं एक्झाम म्हणजे मला माहिती नाही पण मी लिहिलं आहे. ओके, त्या टाइम पिरियडपर्यंत तुम्हाला माहिती तुम्ही काय राईट करताय. ओके, किंवा तुम्ही एखादी कोणती ॲक्टिव्हिटी करताय. ओके, पण त्या टाइम पिरियड नंतर जर का तुम्ही फॉरगेट झालंय किंवा विसरले ती गोष्ट, त्याला आपण काय बोलतो, फॉरगेटिंग. डेफिनेशन कळाली तुम्हाला, डेफिनेशन काय आहे, टेम्पररी किंवा परमनंट लॉस असेल ओके एखाद्या गोष्टी तुम्हाला रिकॉल करण्यासाठी, त्याला आपण काय बोलतो, फॉरगेटिंग. समजलं? टाइप्स रीड करा कोणतरी. Morbid, abnormal person, deliberately tires to forget. Other type, general forgetfulness, total loss of previous learning. Specific forgetfulness, loss of only one of specific part of previous learning. ओके, नॅचरल म्हणजे काय, फॉरगेटिंग ऑकर्स विदाउट एनी इंटेन्शन ऑफ फॉरगेटिंग. तुम्ही फॉरगेट करतात पण तुमचं इंटेन्शन ते नाही. आपण बोलतो ना नेचर, ज्या होते पण ॲटोमॅटिकली होते, तुमचं इंटेन्शन नसतं फॉरगेट करण्याचं. आपण बोलतो ना की तुम्हाला मी सांगितलं की उद्या तुमची एक्झाम आहे. ओके, तुम्ही घरी गेल्यानंतर थिंक करणार, थोड्या वेळानंतर तुम्ही विसरणार. किंवा मी तुम्हाला सांगितलं उद्या सगळ्यांनी 100 रुपये घेऊन यायचे किंवा 100 रुपीज प्रत्येकाने कॅरी करायचे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, जाणार पण ते विसरणार. मग ज्या वेळेला ते इंटेन्शन झालं तुमच्याकडून, थोडी ना तुम्ही ऑटोमॅटिकली विसरले. ओके, आपण बोलतो ना की नोटबुक मी आणलीच नाही, असाइनमेंट तर कंप्लीट केली पण असाइनमेंटच घेऊन आलो. ओके, ते इंटेन्शनली. ओके, मॉर्बिड म्हणजे ॲबनॉर्मल पर्सन डेलिबरेटली ट्रायज टू फॉरगेट. ओके, यामध्ये काय करतो, हे ॲबनॉर्मल कंडिशन आहे. पर्सनला एखादी तुम्ही वर्ड सांगतात किंवा एखादी इव्हेंट सांगतात, ते फॉरगेट करतात सम टाइम पिरियडमध्ये. ओके, त्याला आपण काय बोलतो, ॲबनॉर्मल मॉर्बिड फॉरगेटिंग. अदर टाईपमध्ये काय, जनरल फॉरगेटफुलनेस, टोटल लॉस ऑफ प्रिव्हियस लर्निंग. ओके, आता फर्स्ट इयरला तुम्ही काय शिकलेत, सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्ही टोटली लॉस झालेत. ओके, त्याला आपण काय बोलू, जनरल फॉरगेटिंग. ओके, त्यानंतर आहे स्पेसिफिक फॉरगेटफुलनेस, लॉस ओनली वन और स्पेसिफिक पार्ट ऑफ प्रिव्हियस लर्निंग. ओके, तुम्हाला मी सायकोलॉजी शिकवलं, बघत होते सायकोलॉजी तुम्हाला मी शिकवलं, त्यामध्ये तुम्ही फक्त तुम्हाला थिंकिंग माहिती आहे, मी कोणत्या टाईपमध्ये शिकवलं किंवा पर्सनॅलिटी तुम्हाला माहिती आहे, बाकी तुम्ही सगळे विसरलेत. ओके, तर आपण काय बोलू, स्पेसिफिक फॉरगेटफुलनेस. ओके, त्यानंतर आहे फिजिकल फॉरगेटफुलनेस, वन लॉसेस इज मेमरी अँड अकाउंट ऑफ एज, डिसीज, माल फंक्शनिंग ऑफ ब्रेन अँड नर्वस सिस्टीम, ॲक्सिडेंट, कन्झम्पशन ऑफ लिक्विड. ओके, सायकोलॉजिकल फॉरगेटफुलनेस, वन लॉसेस इन हिज मेमरी ऑन अकाउंटेड ऑफ स्ट्रेस, एन्झायटी, कॉन्फ्लिक्ट अँड अपॅथी. अपॅथी म्हणजे काय, काल सांगितलं नाही वर्डचं मिनिंग, जे की तुमचा नाही आहेत.
जे की तुमचा नाही आहे क्लासमध्ये. इंटरेस्ट. ओके, लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी करणे. ओके. फिजिकल फॉरगेटफुलनेस म्हणजे काय, की ज्या वेळेला तुम्हाला एखादी डिसीज कंडिशन झालेली आहे. डिमेन्शिया म्हणजे कोणाला डिमेन्शिया डिसीज कंडिशन आहे डिमेन्शिया. अल्झायमर डिसीज कोणाला माहिती आहे? अल्झायमर, त्याला डिमेन्शिया आपण हा डिसीज बोलतो, डिमेन्शिया. ओके. किंवा एखादा तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल, तुमची नर्वस सिस्टीम ब्रेक झाली असेल. ओके. किंवा तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम केलं असेल, त्यावेळेला काय होणार की तुम्ही, आता आपण बोलतो ना ड्रिंक केल्यानंतर पर्सन काही पण बडबड करतो. जेव्हा तिचं ड्रिंक केलेलं जी पॉवर संपते त्यानंतर तो बोलतो की मी कधी बोललोच नाही, असं मला माहितीच नाही. तो बोलतो ना करोडो में खेलेंगे, करोडो में खेलेंगे. सकाळी उठल्यानंतर खिशात 1 रुपया नसतो, पण आपण काय बोलतो, करोडाची गप्पा करतो. ओके. त्याला काय बोलतो आपण फिजिकल फॉरगेटफुलनेस. सायकोलॉजिकल म्हणजे काय, तुम्हाला एखादी अँझायटी स्ट्रेस आहे. ओके. तुम्ही स्ट्रेस घेऊन स्टडी करतात, तो स्ट्रेस घेऊन तुम्ही स्टडी करून एक्झामला गेले, तुम्ही सगळं विसरणार आतापर्यंत मी काय स्टडी केलं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला एखादी अँझायटी झाली किंवा भांडणं झाली, आपण बोलतो ना भांडणामध्ये मी विसरून गेलो की मला करायचं काय होतं ना एखाद्या वेळेस तसं. किंवा अपॅथी, लॅक ऑफ इंटरेस्ट इन एनी ॲक्टिव्हिटी. ओके. कॉजेस ऑफ फॉरगेटिंग, inadequate impression at the time of learning. Okay. Lapse of time, interference of association, rise of emotion, poor health, defective mental state, or inadequate repetition of or practice of learning material. Okay. कॉजेस काय, रिझन काय असणार आहेत? कॉजेसला काय बोलतं, रिझन. हा म्हणजे रिझन काय आहे फॉरगेटिंगचं? इनॲडिक्वेट इम्प्रेशन ॲट द टाइम ऑफ लर्निंग. ओके. तुमचं प्रॉपरली अटेन्शन नसणार त्या टायमिंगमध्ये लर्निंगच्या ॲक्टिव्हिटी जी तुम्ही करता. लॅप्स ऑफ टाईम, कमी टाईम पिरियडमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, तुम्ही ते विसरले. ओके. इंटरफेरन्स ऑफ असोसिएशन. ओके. इंटरफेरन्स ऑफ असोसिएशन म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट कम्युनिकेट करतात. ओके. आपण बोलतो ना बोलता बोलता मी विसरून गेलो मला करायचं काय होतं. ओके. राईज ऑफ इमोशन्स. ओके. ज्यावेळेला आपण जास्त इमोशनल होतो त्यावेळेला आपण विसरून जातो की मला कोणतरी काहीतरी बोललं होतं. ओके. पुअर हेल्थ अँड डिफेक्टिव्ह मेंटल स्टेट. ओके. पुअर मेंटल हेल्थ असेल किंवा डिफेक्टिव्ह मेंटल स्टेटस असेल तुमचं, तर तुम्ही फॉरगेटफुल नाही असता. त्यानंतर इनॲडिक्वेट रेप्युटेशन और प्रॅक्टिसेस ऑफ लर्निंग मटेरियल. ओके. तुम्हाला मी PPTने नाही शिकवलं, मी जस्ट नॉर्मल बोर्डवर शिकवलं. ओके. तुमचं ह्या ठिकाणी बघण्याचं अटेन्शन वेगळं आहे. ओके. बोर्डवर बघण्याचं तुमचं अटेन्शन डिफरंट आहे. ओके. त्या ठिकाणी तुम्ही बघताय म्हणून तुम्हाला माहिती आहे की फॉरगेटिंग म्हणजे काय. तुम्ही जे इमेजेस बघताय, ओके, बोर्डवर तुम्हाला इमेज मी दाखवणार का? नाही. ओके. डिफरंट आहे ना. मग आता ही कोणती प्रॅक्टिस झाली जी मी बोर्डवर करतो, ती इनॲडिक्वेट प्रॅक्टिस मटेरियल प्रोव्हाइड करतो तुम्हाला. म्हणजे की जे मी माझ्याकडं अवेलेबिलिटी आहे, ओके, मटेरियल प्रोव्हाइड करायची, ती तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. ओके. ते पण असू शकते त्यामध्ये. त्यानंतर थेरीज ऑफ फॉरगेटिंग. बोर होते का? थेरीज ऑफ फॉरगेटिंग. थेरीज ऑफ फॉरगेटिंग बघू आता आपण. फ्लुइड रिफ्रेशन. रिफ्रेशन म्हणजे काय, डिफेन्स मेकॅनिझममध्ये आपण शिकलो तर बघा. रिफ्रेशन म्हणजे काय, कॉन्शियस प्रोसेस ऑफ विच, वाचा कोणते रीड करा. ओके. कॉन्शियस प्रोसेस. हा, कॉन्शियस म्हणजे कॉन्शियस. ओके. कॉन्शियस प्रोसेस ऑफ बरिंग मेमरीज टू प्रोटेक्ट इगो. ओके. ज्या वेळेला बघा अजून दिलेलं आहे खाली, द इमोशन असोसिएट विथ द रिप्रेस मेमरी मे बी रिकवर्ड और एक्सप्रेस. ओके. देमसेल्फ थॉट्स, ड्रीम अनालिसिस, हायप्नोसिस, त्यानंतर फ्री असोसिएशन. ओके. डोंट फॉरगेट. आता ही इमेज दिलेली आहे एलिफंटची, डोंट फॉरगेट म्हणून. ओके. यामध्ये काय होणार आहे, तुमचा इगो असतो बघा, इगो. तुमचा इगो काय करतो, कॉन्शियसनेसला प्रोटेक्ट करतो. ज्या वेळेला तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करतात त्यावेळेला बघा तुमचा इगो आपल्याला बोलतो ना की आता मी तुम्हाला या ठिकाणी टीच करतोय. ओके. माझा इगो काय आहे की मी फुल नॉलेजेबल पर्सन आहे. ओके. त्यामुळे मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तुम्ही ती ॲक्सेप्टेड पण करसाल ना. ओके. कारण की मी काय बोलतोय विथ द फुल ऑफ नॉलेज. ओके. त्यामध्ये काय, माझा इगो काय प्रोटेक्ट करतो माझ्या नॉलेजला. ओके. त्याला आपण काय बोलतो, रिफ्रेशन. त्यानंतर आहे ड्रीम अनालिसिस. ओके. इमोशन असोसिएट विथ द फेशियल एक्सप्रेशन असेल तुमचं, किंवा आता मला काय बोलायचं आहे तुम्हाला कळून जाणार, किंवा कोणीतरी रडणार आहे, मला माहिती आहे हा रडणार नाही स्टेजमध्ये, कारण की मी एक्सप्रेशन चेकआउट करू शकतो त्याची.
ओके. ड्रीम अनालिसिस मी ह्या ठिकाणी सांगू शकतो की कोण ड्रीम मध्ये आहे, कोण मेंटली या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, सांगू शकतो ना मी, कारण की तुमचं जे अटेन्शन आहे ते नाही प्रॉपरली यामध्ये. हिप्नोसिस म्हणजे काय? हिप्नोटाईज करतो आपण बघा पेशंटला. ओके, ते फ्री असोसिएशन, फ्रीडम. ओके, समजलं? थेरीज या. ओके, फ्रूडची थेरी होती सिग्मंड फ्रूड. ट्रेस डिके थेरीज, STM आणि LTM. STM आणि LTM काय? STM LTM आता शिकलो ना आपण. ओके, हां ठीक आहे. ओके, ज्यावेळेला आपली शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी किती टाइम पर्यंत म्हणजे कॅप्चर करू शकते. आता तुमच्यामध्ये 3 लोकांना झोप येते हे मला माहिती आहे. नाही, मी सिंपल सांगू शकतो, तुमच्या डोळ्यामध्ये बघून कोणाकोणाला झोप येते, कोणाकोणाला मूड येते. मी ऐक. ओके, मला माहिती 3 लोकांना झोप येते, बाकी अटेन्शन देत आहे. अटेन्शन पण माझं मन ठेवण्यासाठी तुम्ही अटेन्शन देताय. त्यातले असे पण आहे, त्यातल्या 2 व्यक्ती असे किंवा एकच व्यक्ती असा आहे जो फुल्ली अटेन्शन आहेत. मी जे बोलतोय ना प्रॉपरली त्या वर्ड्सकडे लक्ष आहे. ओके, आता हे मी तुम्हाला आता बोलणार. ओके, तुम्ही नंतर गेल्यानंतर विसरून जाणार सगळं. ओके, हे मी किती मिनिटापर्यंत बोलू. आता मी पण जे शिकवतो मी विसरून जातो, मलाच माहिती मी काय शिकवलं तुम्हाला. पण शिकवतो काय, मिनिंगफुल कंटेंट शिकवतो ना. मी विसरणार नंतर मी काय तुम्हाला टीच केलं. मला सुद्धा माहिती नाही LTM STM म्हणजे किती टाइम पिरियडपर्यंत असतो. मी तुम्हाला सांगतो ना, रिअलिटी बोलतो ना. असं नका वाटतं की मला काही येत नाही. ओके, आता या ठिकाणी STM काय आहे, तुमचं शॉर्ट टर्म मेमरी कितीपर्यंत असू शकते, विदिन सेकंड किंवा मिनिट्स. ओके, 1 मिनिटच्या आतमध्ये समजा आपण पकडू शकतो याला. ओके, मी तुम्हाला एक आपण टेस्ट घेऊ तुमची STM LTM वर. ओके, HYPOGLO STIC, HYPOGA STYC. ओके, हा तुम्हाला वर्ड्स मला 1 मिनिटानंतर बोलायचा आहे. आपण तुमची मेमरी चेक करू. ओके ओके, आणि LTM मध्ये आपण बघू की 2011 मध्ये कितीपर्यंत पॉप्युलेशन होती आपली इंडियाची. ओके, 2011 मध्ये. नाही बोलतोय मी तुम्हाला, सगळ्यांना माहिती पाहिजे ना. ही लॉंग टर्म मेमरी आपण बघूत ना. आता 2011 मध्ये तुम्ही किती वर्षाचे असणार आहेत? नाही, तुम्ही छोटे असणार नाही. ठीक आहे. 2017 मध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी स्टार्ट झाली होती. नाही, हे पण डोक्याच्या बाहेर आहे. COVID-19 सिंपल आहे. COVID-19 केव्हा स्टार्ट झाला होता इंडियामध्ये? ओके, डेट मी विचारतो, डेट. 21 जानेवारी. ओके, आता हे तुमची झाली लॉंग टर्म मेमरी. ओके, आता बघू आपण कोण हुशार आहे यामध्ये, कोण कसं आहे. ओके, सांगा STM सांगा मला. झाला 1 मिनिट आपल्याकडे. एक जण सांग. तू सांग. थोडेसेच लक्षात येत आहे ना, प्रॉपरली नाही ना. ओके, कोण सांगू शकता अजून? तू ओके, अजून? ठीक आहे, नाही माहिती कोणालाच. बघा, विसरले का नाही? यालाच का बोलतो आपण? पण त्याला आपण कोणत्या टाईपमध्ये बघणार आहे? ट्रेस आणि डिके थेरीजमध्ये बघणार आहे. तो का बोलतो 15 ते 30 सेकंड मध्येच आपण जे बोलतो विसरून जातो, एखादा वर्ड असेल. ओके, आता लॉंग टर्म मेमरी चेक करू आपण तुमची. COVID-19 केव्हा स्टार्ट झाला होता इंडियामध्ये? प्रॉपर एक्झॅक्ट डेटा? नाही, एक्झाम सगळ्यांचे होते, पण फायनल एक्झाम तुमची वेगळी असणार, माझी वेगळी असणार. एक्झॅक्ट डेट सांगा ना मला एक्झॅक्ट. मग 10वीला असणार तुम्ही, त्यावेळेला कोणत्या मंथमध्ये एक्झाम दिली होती? ओके, मग महाराष्ट्रात तुम्ही फर्स्ट वीकमध्ये
तुमची फर्स्ट वीक मध्ये तर एक्झाम नसणार, सेकंड वीक मध्ये एक्झाम असणार आहे तुमची. 25, 26. त्या रेंज मध्येच आहे, पण थोडा अजून पुढे जा. 29. 30, 29, 30, 30. मार्चमध्ये lockdown झालं. 30 आला तेव्हा ना, आला इंडियामध्ये केव्हापासून स्टार्ट झाला? इंडियामध्ये मार्चमध्ये. जानेवारी नाही, जानेवारी start होता. पण डेट विचारतोय मी, डेट विचारतोय. तसं नाही, लॉकडाऊन तेव्हा होता. अरे मी बोलते स्टार्ट केव्हा झाला आपल्या इंडियामध्ये ते विचारतोय. मग तुम्ही आता 30 बोलतो? 30 बोललो ना, 30. 13 नाही बोललोय मी, 30 बोललोय. 13 नाही बोललोय मी, 13 नाही 30. तुम्हाला काय ऐकलं? 13 काय? 34 ऐकायला आलं का तुम्हाला? आम्हाला नाही. 30. ओके. 30 जानेवारी 2019. ओके. 20. म्हणजे माझी लॉंग टर्म मेमरी. ओके. ओके, आता या ठिकाणी आपण बघितलेले मस्ती करतोय, मला पण माहिती आहे, कारण की माझ्या एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे म्हणून तुम्हाला विचारलं. ओके, असा नाही विचार करू की मी जस्ट मस्तीचा पाठ म्हणून बोललोय. 90 हे बघा, यामध्ये आहे की ज्या वेळेला आपले शॉर्ट टर्म मेमरी जी आहेत ना 15 to 30 सेकंड पर्यंतच असते. ओके, पण लॉंग टर्म मेमरी किती लाईफ लॉंग पर्यंत आपण फॉरगेटफुलनेस करतो. ओके, आता ट्रेस डी के थेरी, शॉर्ट टर्म लॉंग टर्म हे तेच सांगितले त्यांनी. आता हे बघू आपण इंटरफेरन्स थेरी. करा रेड कोणतरी, करा रेड. Interface is responsible for forgetting. It is caused on account of the negative inhibiting effects of one learning experience on another. ओके, ओके. यामध्ये काय आहे? इंटरफेअर बोलतो ना आपण, इंटरफेअरचं मिनिंग माहिती काय? काय? ओके, ज्यावेळेला आपण ज्यावेळेला आपण इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर फॉरगेटिंग, इट इज अ कॉज ऑन अकाउंट ऑफ निगेटिव्ह इनिबिशन. ओके, इफेक्ट ऑन द लर्निंग एक्सपिरियन्स ऑन अनदर. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय, मधामध्येच कोणतरी एक नवीन गोष्ट कोणातरी काढली. ओके, आता मी तुम्हाला टीच करतोय, मला आता ती स्टोरी सांगितली. ओके, मी जे लास्ट शिकवलं तुम्ही विसरणार ना, पण मी स्टोरी सांगणार तुम्हाला रिलेटेड कशाच्या, जे आपलं टॉपिक आहे त्याचं. आता तुम्हाला मी शिकवतोय सायकोलॉजी, तुम्हाला स्टोरी सांगतो हिस्ट्री, जमणार आहे का? तुम्ही विचारणार ना मी काय शिकवले लास्ट टाइम. ओके, त्याला आपण काय बोलतो? इंटरफेरन्स थेरी. झालं, बंद कर. फॉरगेटिंग